तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन धमाकेदार जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज पण एक जबरदस्त तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी आणलेला आहे। आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर वापरायचं नाही आहे, कुठल्याही प्रकारचं असं प्राइस ॲक्शनचं गरज नाही आहे किंवा जास्त हाती डोकं लढवायची पण काय गरज नाही आहे। अशाच प्रकारचे बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला टाइम टेबलवरती सेटअप तुम्हाला ऑलरेडी या चॅनलवरती दिलेला आहे। तर याच्यामध्ये कसं आहे, आज आपण फक्त कॅन्डल बघूनच आपण समजून घेणार की कॉल साईडला जाणार मार्केट की पुट साईडला जाणार, आणि त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, स्कॅल्पिंग करायचं आहे। स्कॅल्पिंग म्हणजे छोट्यामध्ये आपल्याला एक्झिट करायचं आहे। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कॉल साईड पुट साईड कधी एंट्री करायचं, कधी एक्झिट करायचं, टार्गेट किंवा स्टॉपला जे काय असेल ते पूर्ण कंडिशन्स मी सांगणार आहे। पण याला तुम्ही काय करा, शक्यतो इथं बँक निफ्टीमध्येच त्याचा वापर करावा तुम्ही, कारण की निफ्टीमध्ये जास्त व्हॉलेटाईल नसतात, त्याच्यामध्ये मुवमेंट मिळण्याचे चान्सेस कमी असतात। पण तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये बघितलं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे। 5 मिनिटाच्या स्ट्रॅटेजीवरमध्ये हे प्रत्येक कॅन्डल जे आहे 5 मिनिटाचा असणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला दररोज 12 वाजता, आता बरेच जण काय करतील, थोडक्यातच व्हिडिओ ऐकतील नंतर क्विट करून जातील। जे पण लोक व्हिडिओ अर्ध्यात बघतील त्यांना पूर्ण समजणार नाही। याच्यामध्ये तुम्हाला 2 कंडिशन सांगणार आहे। एक तर पहिलं कंडिशन, जर तुमचं सक्सेस झालं तर त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिटमधून बाहेर जाणार, आणि त्याच्यामध्ये जर तुमचा लॉस झाला, समजून घ्या, लॉस झाल्याबरोबर दुसरं एक कंडिशन सांगणार आहे, त्यामध्ये तुमचं ते लॉस जे आहे ते तुमचं लॉस रिकवर होणार आहे। लॉस रिकवर झाल्यावर तुम्हाला काय करायचं, त्यातनं एक्झिट करायचं आहे। तर दोन्ही कंडिशन मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट बघा, स्किप न करता। तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, या ठिकाणी दररोज 12 वाजताचं कॅन्डल, आता ही प्रत्येक कॅन्डल 5 मिनिटाचं कॅन्डल आहे। मग दररोज दुपारी आपल्याला 12 वाजताचं जे कॅन्डल असणार आहे, तर हे आहे 12 वाजताचं कॅन्डल। आता इथे लाल कलरचं कॅन्डल, तर ह्या कॅन्डलचं काय करायचं आहे, हाय आणि लो मार्क करून घ्यायचं। हे झालं हे 12 वाजताचं कॅन्डल। ह्या कॅन्डलच्या हायला आणि लोला आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे। तर मी काय केलं, तुमच्यासमोर इथं मार्क करून घेतलेलं आहे। तर कुठल्या कॅन्डलला, तर ह्या 12 वाजताच्या कॅन्डलला। तर हे 5 मिनिटाचं कॅन्डल आहे। हे कॅन्डल 12 वाजताचं ज्यावेळेस कंप्लीट पूर्ण बनतं आहे, चालू कॅन्डल नाही तर पूर्ण कंप्लीट बनल्यानंतर त्याच्या ज्या साईडला पण मार्केट ब्रेक करेल, एक तर अप साईडला ब्रेक केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी कॉल बाय करायचं आहे, आणि डाऊन साईडला जर ब्रेक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पुट बाय करायचं आहे। आता बरेच जण कन्फ्युजनमध्ये असतील की सर, या ठिकाणी ब्रेक केल्याबरोबर चालू कॅन्डलवरती घ्यायचं की त्या ठिकाणी वरती क्लोजिंग झालं पाहिजे तेव्हा घ्यायचं आहे। दोन्ही सांगतोय तुम्हाला। जर तुम्ही क्लोजिंग इथं थोडक्यातच जवळपास झालं तर एकदम चांगली गोष्ट आहे। एखाद्या वेळेस काय होतं, मोमेंट इतकं फास्ट राहतं ना, तर कॅन्डल एकदम फास्ट एकदम वरच्या साईडला जात असतं। मग हे तुम्हाला अनुभव कधी येणार, ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टीचं प्रॅक्टिस कराल, तुम्हाला समजेलच की मार्केटमध्ये चालू कॅन्डलवरती घ्यायचं की क्लोज केल्यावरती घ्यायचं, हे तुम्हाला नक्कीच समजणार। तर त्यासाठी तुम्ही काय करा, ह्या गोष्टीचं प्रॅक्टिस करा, कारण की हा व्हिडिओ फक्त मी शैक्षणिक हेतूच्या उद्देशानेच बनवतोय। बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मी फोर्स करणार नाही की तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे म्हणून। या व्हिडिओनंतर स्वतःचा अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा। ओके, तर इथं काय करायचं, तुम्हाला सर्वात आधी जर कॉल साईडला ब्रेक केलं, वरच्या साईडला ब्रेक केलं किंवा ब्रेक करून तिथंच जवळपास क्लोज केलं, तर तुम्हाला कॉल बाय करायचा आहे। आता समजा हे लाल कलरचं कॅन्डल, तर इथं काय केलेलं आहे, डाऊन साईडला ब्रेक केलं आहे। मग इथं काय होतं, डाऊन साईडला ब्रेक केलं म्हणून काय करायचं आपल्याला, इथं खाली आपण काय केलं, या ठिकाणी पुटमध्ये बाईंग करणार। ओके, तर या ठिकाणी पुटमध्ये बाईंग केल्यावर एस एल काय करायचं, याच कॅन्डलच्या हाय लेवलला एस एल लावायचं आहे। हाय लेवलला एस एल लावायचं आहे। इथं खाली जर बाय केलं तर ह्याच कॅन्डलच्या हायवरती, या 12 वाजताच्या कॅन्डलच्या हायला एस एल लावायचं आहे। आणि मार्केट इथून बरेच जण बघतात की पहिलंच एस एल हिट झाल्यासारखं तुम्हाला दिसतंय, पण आता आपण पूर्ण चेक करूया। तुम्हीच सांगवा कमेंट करून की किती वेळा तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड मिळालेला आहे। आता हे तर झालं पहिलं एक एस एल उडलेलं आहे, आपण असं समजून चालूया। जर एस एल उडल्यानंतर ना आपल्याला दुसरं कुठलं फॉर्म्युला आहे जे की आपलं हे एस एल आपल्याला रिकवर करून देईल, तर ते पण पूर्ण बघायचं आहे आपल्याला। आपण थोडक्यात करूया, प्रत्येक दिवसाचं जर 12 वाजताचं कॅन्डल बघूया अगोदर, तर मग त्यानंतर बघूया आपण की ह्याच्यात लॉस झाला तर आपल्याला रिकवर कसं करता येईल। आता इथं बघताय तर तुम्ही, इथं काय झालेलं आहे, हिरवं कॅन्डल आहे 12 वाजताचं। नीट बघितलं तुम्ही, या 12च्या कॅन्डलला, ओके, या 12 वाजताच्या 5 मिनिटाच्या कॅन्डलला आपण काय करणार, सिम्पली याचं हाय मार्क करणार, याचं लो मार्क करणार। ओके, मग इथं खालच्या साईडला ब्रेक केलेला आहे, आणि ब्रेक केल्याबरोबर आपण काय करणार, तर पुटमध्ये एंट्री, आणि याच कॅन्डलच्या हायला आपण काय करणार आहे, या ठिकाणी एस एल प्लेस करणार आहे। आणि मार्केट खाली बघू शकता, मोठं मोमेंट दिलेलं आहे, पण आपल्याला मोठ्या मोमेंटच्या अपेक्षेमध्ये बसायचं नाही आहे। तुम्हाला काय करायचं आहे,
चार्टवरचे जरी एक 50 ते 60 पॉईंट जरी मिळाले, आता 50 पॉईंट धरून चाला एक अंदाजे म्हणून तुम्ही, तर तुमचं प्रीमियम ॲट द मनीनं तुम्ही जर बाईंग केला असेल ATMनं, तर प्रीमियम तुमचा 25 रुपयानं वाढेल. आता बरेच जण म्हणतील की इथं बँक निफ्टीमध्ये 15चंच लॉट साईज असतं, 15 क्वांटिटीचं लॉट साईज असतं, तर त्यामध्ये जास्त आपल्याला प्रॉफिट होणार नाही म्हणून. पण स्कॅल्पिंगमध्ये कसं असतंय, तुम्ही जास्त लॉट घेऊन, आता 15ला किती, जर समजा एक्झाम्पल तुमचं एक 100 रुपये उदाहरण देतो तुम्हाला, 15चं एक लॉट साईज असतं, क्वांटिटी साईज असतं, एक लॉटला 15, तर एका ह्याला क्वांटिटीला आपल्याला 100 रुपयाचा फायदा झाला, समजून घेऊन चालू आहे आपण अंदाज. तर तुम्ही जर त्या ठिकाणी एक लॉटच्या ठिकाणी जर 10 लॉट घेतलं, तर या 100च्या ठिकाणी तुमचा 1000 रुपयाचा प्रॉफिट होणार. कारण की स्कॅल्पिंग कसं असतंय, कमी वेळामध्ये आपल्याला कमी पॉईंटमध्ये एक्झिट करता येतं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लॉट जर तुम्ही बाईंग केलं तर तुम्हाला क्विकली मोठा प्रॉफिट होऊ शकतो आहे. ओके, जर मोठ्या पॉईंटचा अपेक्षा असेल तर तुम्हाला मोठं टार्गेट घेण्यासाठी एक लॉटनं तुम्हाला त्यामध्ये पण तुम्ही करू शकताय, पण तुमचं ते टार्गेट मोठं असलं पाहिजे, कारण एका लॉटनं जास्त मोठं प्रॉफिट होणार नाही आहे, तुम्हाला त्याला होल्ड करावं लागेल. तर इथं काय सिम्पल, इथं 12 वाजताचं कॅन्डल, याचं लो मार्क केलं, हाय मार्क केलं, खालच्या साईडला ब्रेक केलं, तुम्ही तुमच्या हिशोबानं स्कॅल्पिंगच्या साईडनं हे करू शकताय. ओके, तर तुम्हाला ट्रेड कधी करायचं नाही ते पण दाखवतोय, थोडंसं वेट करा तुम्ही. आता इथं बघा, हे कुठलं आहे, 12 वाजताचं कॅन्डल कुठं आहे, तर हे आहे 12 वाजताचं कॅन्डल, हे बघू शकताय 12 वाजताचं कॅन्डल कुठलं आहे, लाल कलरचं. आता बरेच जण म्हणतील की या कॅन्डलचा आपण काय केलं, सिम्पल हाय मार्क केला आणि लोला मार्क केलं. ओके, आता बरेच जण म्हणतील की सर वरच्या साईडला इथं ब्रेक केलेला आहे, तर आपण काय करणार, निश्चितच इथं कॉल बाय करणार आहे. पण सर बरेच जण कन्फ्यूज होतील की सर इतका मोठा SL जर वरती ब्रेक केला तर खाली त्या कॅन्डलच्या लोवरती आपल्याला काय करायचं, SL लावायचं आहे, मग इथं आपला SL असणार आहे. आता तुम्हीच विचार करा की ह्या SL तुम्हाला परवडणार आहे का, तर इतका मोठा तुम्हाला SL परवडणार नाही आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, जर कॅन्डल 12 वाजताचं जे मेन कॅन्डल आहे ते खूपच मोठा असेल तर प्रयत्न करा त्या कॅन्डलच्या अर्ध्यावरती तुम्ही SL लावण्याचं, किंवा ह्या ट्रेडला तुम्ही जर अवॉइड जरी केलं तर सर्वात बेटर म्हणायचं. सीधा अवॉइड करून टाका या ट्रेडला, मोठ्या कॅन्डलमध्ये तुम्ही ट्रेड नाही घेतलं तरी काय हरकत नाही आहे. ओके, आता एक ट्रेड मोठं मिळालं, इथं एक SL हिट झाला असं समजून चालू आहे. त्याच्या अगोदरच्या दिवसाला आपण जाऊया अजून थोडंसं, तुम्ही फक्त काउंट करा की तुम्हाला किती वेळा याच्यामध्ये प्रॉफिटेबल ट्रेड मिळालं. आता हे जे आहे हिरवा कलरचं कॅन्डल, आता हिरवा कलरचं हे कॅन्डल याचा हायला मार्क केलं, याच्या लो लेवलला मार्क केलं आणि बघू शकता इथं खालच्या साईडला इथं काय केलेलं, ब्रेक केलेलं आहे. मग इथं वरती आपला SL असणार आहे, वरती SL खाली ब्रेक केलं, इथपर्यंत टार्गेट बघू शकता तुम्ही, जवळपास किती मोठं रेंज आपल्याला, इथून जरी एंट्री केलं तर इथपर्यंत टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे. SL इथं आहे, जवळपास 1:5 पर्यंत तुम्हाला इथं टार्गेट बघायला मिळालेलं आहे. ओके, दुसरं कंडिशन पण सांगणार आहे, थोडंसं आपण काय करूया, 12चं कॅन्डल जे आहे त्याच्यावरती थोडं बॅक टेस्टिंग करूया, त्यानंतर आपण दुसरं बघूया. आता इथं लाल कलरचं कॅन्डल बघता तुम्ही, लाल कलरचं कॅन्डल, ह्या कॅन्डलच्या हाय लेवलला आणि लो लेवलला मी मार्क करून घेतलं आहे. इथं हायला मार्क करून घेतलं आणि इथं लो लेवलला मार्क करून घेतलं आहे. आणि इथं मार्केट काय केलं, खाली ब्रेक करून इथपर्यंत आलेलं आहे, जवळपास एक 1:1चं तर तुम्हाला निदान टार्गेट दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला काय म्हणलं, फक्त तुम्हाला 50 पॉईंटचं जरी टार्गेट घेतलं तुम्हाला त्या ठिकाणी तर खूप मोठं झालं. आता ह्याच्यातच बघितलं, इथून जरी एंट्री केला आपण पुट साईडला तर इथं बघितलं जवळपास 33 पॉईंट्स आहे. आणि इथं मार्केट बघितलं तर पूर्ण साईडवेजच मार्केट आहे, म्हणजे साईडवेज मार्केटमध्ये आपण काहीच करू शकत नाही आहे. तर त्या ठिकाणी आपण 4-5 कॅन्डल जर सस्टेन केले एकाच लेवलला तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपण एक्झिट केलेलंच एकदम बरं असेल, कारण की साईडवेजमध्ये आपल्याला थीटा डिकेमुळे लॉस होऊ शकतो. ओके, तर आता इथं अजून एक पाठीमागच्या दिवसाचं आपण अजून एक बघूया या ठिकाणी 12 वाजताचं कॅन्डल. तर हे आहे 12 वाजताचं कॅन्डल, तर हे डोजी टाईपचं इथं लाल कलरचं कॅन्डल आहे. ते कॅन्डल बघू शकतो, याच्या लो लेवलला मार्क केलं, हाय लेवलला मार्क केलं आणि वरती इथपर्यंत तर गेलेलं आहे. ओके, म्हणजे एकदम इझिली तुम्हाला इथं किती जवळपास इथं टार्गेट सांगतोय मी तुम्हाला, या कॅन्डलच्या हायवरून जर इथं SL बघितलं, या कॅन्डलच्या लोला 34 पॉईंटचा SL आणि जर हितपर्यंत बघितलं जवळपास 61-64 पॉईंटचं तुम्हाला SL भेटलेलं आहे. म्हणजे किती 34 पॉईंटचं तुमचं SL असणार आहे. म्हणजे इथं थोडक्यात सांगतोय मी अंदाजे, तर दरवेळेस काय एवढं येणार नाही आहे, इथं जे घडलेलं आहे ते सांगतोय. 34 पॉईंटचा तुमचा SL आणि 64 पॉईंटचं तुमचं टार्गेट, म्हणजे खूप मोठं आहे. आणि जसं तुम्हाला म्हणलं की 50 पॉईंटचं जरी तुम्ही टार्गेट त्या ठिकाणी अचीव केलं तरी खूप मोठी गोष्ट आहे. ओके, हे झालं. आता याच्या पाठीमाग अजून थोडंसं जाऊया अगोदरच्या दिवशी. तर इथं 12 वाजताचं कॅन्डल, हे 12 वाजताचं कॅन्डल. ओके, हे 12 वाजताचं कॅन्डल. आता ह्या 12 वाजताचं कॅन्डलच्या इथं काय केलं आपण, सिम्पली लो लेवलला मार्क केलं इथं, एक मिनिट, तर हे लोला मार्क केलं, हे हायला मार्क केलं आणि डाऊन साईडला इथं ब्रेक केलं आहे. ब्रेक केल्याबरोबर इथपर्यंत तर तुम्हाला मुवमेंट दिलेलं आहे, जवळपास 1:1चा मुवमेंट आहे या ठिकाणी एकदम इझिली. ओके, तर आता हे एक झालं. आता आपण काय करूया, याच्यामध्ये फेल कुठं झालेलं आहे ते आपण बघूया या ठिकाणी. आता इथं फेल झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे. ओके,
तर इथं आपण थोडक्यात बघूया आता आपण फेल झालेलं कुठं आहे. सिंपल 12 वाजताचं कॅन्डल, 12 वाजताचं कॅन्डल, हे 12 वाजताचं कॅन्डल. तर इथं पूर्ण मार्केटच साईडवेज गेलेलं आहे, म्हणून हा विषय सोडून द्या. साईडवेजमध्ये कुणी काही करू शकत नाही, तर त्या गोष्टीला सोडलं. आपण पुढचं अजून एक बघितलं 12 वाजताचं कॅन्डल. तर हे 12 वाजताचं कॅन्डल इथून तर एक जबरदस्त तुम्हाला मोमेंट खालच्या साईडला दिलेला आहेच. ओके, तर अजून एक थोडंसं आपण बघितलं पुढचं जरा 12 वाजताचं कॅन्डल. तर तुम्हाला मोठ्या कॅन्डलमध्ये तर सांगितलेलं आहे की खूप मोठा जर कॅन्डल होत असेल, इथं आहे खूप मोठा जर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेडला सीधा अवॉइड तर करा, किंवा मोठ्या कॅन्डलच्या अर्ध्या लेवलला तर तुम्ही SL घेऊन चालू शकता, ते पण एका रिस्कसोबत, कारण की अर्धा कॅन्डल म्हटलं तर पण खूप मोठा असतोय. तर आता इथं एक SL उडाला समजा. ओके, आता बघा इथे एक आहे, हे पण मोठं आहे. तर तुम्हाला दाखवायचं काय, एक सांगतोय मी. हे अर्ध्या लेवलच्या वरती गेलेलं टार्गेट तर तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी. हे जे 12 वाजताचं कॅन्डल आहे, ह्याचं जर हाय ब्रेक केलं बघितलं तुम्हाला, ते एकाच कॅन्डलनं 150 पॉईंटचं मुवमेंट तुम्हाला दिलेलं आहे. पण त्याचा SL खूप मोठा असल्यामुळे रिस्क घेण्याचं काय संबंधच येणार नाही आहे, तेवढा मोठा रिस्क कोणी घेणार नाही आहे. तर तुम्हाला अजून एक मी दाखवतोय की त्याच्यानंतरनं जर SL फेल झाला तर काय करायचं. SL इथं हिट झालेलं कुठं नाही आहे या ठिकाणी. तर थोडक्यात मी बघायचं म्हणलं तर काय, आता 12 वाजताचं SL कुठं हिट झालेलं आहे आपण ते बघत आहे. 12चा SL कुठं हिट झालं आहे. ओके, 12चं SL हिट झालेलं. ओके, तर इथं आहे एक एक्झाम्पल म्हणून. इथं 12चा SL हिट झाल्यावर काय करायचं आपल्याला. आता हे बघा, हे 12 वाजताचं कॅन्डल कुठलं, हे हिरवा कलरचं. ओके, हिरवा कलरचं जर समजा याचं हाय लेवल मार्क केलं, लो लेवलला मार्क केलं, आणि कॅन्डल इथपर्यंतच दिलेलं आहे जवळपास. आपण 1:1 तर घेण्याच्या नादात जर बसलो आहे. ओके, जर SL हिट झाला समजून घ्या, तर त्यावेळेस काय करायचं तुम्हाला. 12 वाजताचं कॅन्डल SL हिट झाल्याबरोबर त्याचं पुढचं जे टेक्निक आहे, म्हणजे ह्याचं जे लॉस रिकवर करण्याचं आहे, ते म्हणजे 12:45चं, म्हणजे जे इथं दिसतं हिरवा कलरचं. तर त्या कॅन्डलला तुम्हाला काय करायचं आहे, हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे. हे कधी करायचं आहे, जर तुमचं 12चं कॅन्डल जर त्या ठिकाणी SL हिट झाला, SL हिट झाल्यानंतर तुम्हाला 12:45, नीट लक्ष द्या, अगोदरचं कॅन्डल 12 आहे आणि त्याच्यात जर तुमचं SL हिट झाला, SL हिट झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, 12:45चं कॅन्डल तुम्हाला त्या ठिकाणी सेम स्ट्रॅटेजी वापरायचं आहे. मग इथं डाऊन साईडला ब्रेक केलं, वरती SL लावायचं आहे आणि खाली इथपर्यंत टार्गेट तुम्हाला मुवमेंट दिलेलं आहे मार्केटनं. एकदम इझिली सांगितलं तुम्हाला. तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, एक तर तुम्हाला 5 मिनिटाचा टाईम फ्रेम वापरायचा आहे. कशामध्ये, बँक निफ्टीमध्ये. आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 12 वाजताचं कॅन्डल त्याचं हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे. वरती ब्रेक केला तर तुम्ही कॉलमध्ये एंट्री करायचं आहे, आणि खाली ब्रेक केला तर तुम्ही पुटमध्ये एंट्री करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे साईडला पण एंट्री करेल त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला काय करायचं आहे, SL लावायचा आहे. आणि कॅन्डल जर खूप मोठा असेल तर ट्रेडला अवॉइड करा, किंवा कॅन्डलच्या अर्ध्या लेवलला तुम्ही SL घेऊन चाला. आणि जर हा 12 वाजताचं कॅन्डल जर तुम्हाला फेल गेलं, तुमचं SL हिट झालं, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 12:45 कॅन्डलला तुम्हाला फोकस करायचं आहे. 5 मिनिटाचं 12 वाजताचं 12:45. आणि त्या कॅन्डलचं पण सेम काय करायचं तुम्हाला, हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्या पण ज्या साईडला ब्रेक करेल, वरती ब्रेक केला तर कॉल घ्यायचा आहे, आणि खाली ब्रेक केलं तर तुम्हाला पुट घ्यायचं आहे. कॉल ब्रेक केलं आणि वरती एंट्री केलं तर वरच्या साईडला ब्रेक करून कॉल एंट्री केलं तिथं खाली SL लावायचं आहे. आणि डाऊन साईडला ब्रेक केलं इथं पुट एंट्री केला आणि ते वरती SL लावायचं आहे. सिंपल एवढंच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, जास्त काही झंझट नाही आहे. आय होप नक्कीच तुम्हाला हा स्ट्रॅटेजी आवडलेला असेल. जे जुने आहेत त्यांना माहीत आहे की ह्या स्ट्रॅटेजी किती जबरदस्त काम करतात. पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मात्र नक्कीच करून तुम्ही याच्यामध्ये स्वतःच्या जबाबदारीनंच तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करावा. मी कुठलेही सांगतो ते 100% होणार असं कुठलीही अपेक्षा धरून चालू नये. अपेक्षा करतो हा व्हिडिओ, हा स्ट्रॅटेजी, हा कॉन्सेप्ट तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला, स्ट्रॅटेजी कसा वाटला. आणि येणारे अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर केलेलं नसेल तर, केलेलं असेल तर काय हरकत नाही आहे, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओचा आनंद घेचाल आणि त्यातून काहीतरी शिकचाल, अशी मी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.